आधी मॅगी बनवून घेतली खायला, हो का. एक पुडी आणली होती, मॅगी बनवून घेतली आणि आता एक हे कारलं शिजाय टाकून मग मॅगी खाते. कारण कारल्याची भाजी आता उशीर झाला बनवायला. मी टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, लसूण हो का. आणि लसूण तेलात तळून हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची, जिरी, हळद, मीठ तेलात तळून घेतल्यावर कारलं करू लागत नाही. ही पहा माझ्या कारल्याची भाजी. हे सगळं तेलात तळून घ्यायचंय. हो का. हे आहे मसाला तेलात तळलेला. तेल जास्त वापरा म्हणजे कारलं कडू लागत नाही. हे कारलं रात्री चिरून मिठात भिजाय घातलं होतं आणि मीठ टाकून असं भिजवून रात्रभर पाण्यात ती एकदम असं मऊ झालं आणि नंतर मीठ टाकून परत शिजवून घेतलं 2-3 पाण्याने धुवून. काही मिरची, जिरी, लसूण, हळद, टमाटा, कोथिंबीर ही तेलात सगळं तळून घेतलं मी. आणि आता सोडते कारलं. आणि कारल्याची टेस्ट बघा, ही सुकं कारलं. कारण जेवणमध्ये नेहमी आठवड्यातून एक वेळेस तरी कारलं खावा म्हणजे पित्ताचा आजार होत नाही. पित्त कमी करतं ते कारलं. पाण्याचा एकही थेंब ओतू नका, कारण पाणी जर होतं तर कडू लागतंय ते. असं परतून घ्या आणि सुकं होऊ द्या त्याला. थोडंसं जरा झाकून ठेवा थोड्या वेळ, म्हणजे काय वेळ जी वाफेवर आहे ना, वाफेवर कारलं शिजलं ना एकदम मस्त लागतं बघा. आता माझं कारलं शिजलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते कसं झालं ते. कारण 2च मिनिटं ठेवायचं असतं वाफेवर. हो का. हे कारलं कसं सुकं झालेलं आहे, दिसलं का. आणि कारल्याची चव पण मस्त लागणार, कारण का त्याला मिठात रात्री मुराय ठेवलं होतं. या जेवण करायला. कारल्याची भाजी छान झालेली आहे माझ्या. थँक्यू. या सर्वजण जेवण करायला.